गोंदिया शहराच्या मुख्य भागात असलेल्या जयस्तंभ चौकातील बस स्टॉपच्या समोर सुरू असलेल्या मॉस मेकअप स्टुडिओ अँड द बॉडी स्पा सेंटर येथे मसाजच्या नावाखाली देह व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने बनावटी ग्राहक पाठवून धाड टाकत 5 महिला आणि 2 पुरुषांना अटक केली आहे। पोलिसांनी धाड टाकली असता एका रूम मध्ये बेडवर ग्राहकासोबत एक महिला मिळून आली असता महिलेस विचारपूस करण्यात आली। यात मास मेकअप स्टुडिओ अँड द बॉडी स्पा सेंटर मालक बळीराम घोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप घोटेकर हे स्पा सेंटर मध्ये देह व्यवसाय करायला लावतात असे महिलेने सांगितल्याने सदर सेंटरची पाहणी करण्यात आली असता पहिल्या मजल्यावर 5 महिला मिळून आल्या। त्यांनी सुद्धा बळीराम घोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप घोटेकर स्पा सेंटर मध्ये देह व्यवसाय करायला लावतात असे महिलांनी पोलिसांना सांगितले। मास मेकअप स्टुडिओ अँड द बॉडी स्पा सेंटरचे मालक बळीराम घोटेकर दिलीप घोटेकर दोन्ही राहणार गोंदिया येथील असून मिळून आलेल्या महिलांना पैशांचे आमिष देऊन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता देह व्यवसाय करीत असताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। एक माहिती आपल्याला मिळाली होती की एक मसाज आणि स्पा सेंटर आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारे अनैतिक कृत्य चालत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर क्राईम ब्रांचने ती माहिती व्हेरीफाय करून तिथे पंटर वगैरे पाठवून ती माहिती खरी असल्याची दिसल्यानंतर तिथे कारवाई केलेली आहे। तर या कारवाईमध्ये एकूण तिथून 5 महिलांना आपण तिथून रेस्क्यू केलेलं आहे आणि ते मसाज आणि स्पा सेंटर चालवणारे जे 2 आरोपी होते त्यांना आपण पीटा ॲक्टखाली कारवाई करून त्यांना अटक केलेली आहे। आता पुढील कारवाई त्यामध्ये सुरू आहे। आता या एक्झाम्पलनंतर आपण सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी असं लायसेन्सवर स्पा आणि मसाज सेंटर सुरू आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण व्हेरीफाय करणार आहोत। त्याचप्रकारे सर्व जे मसाज आणि स्पा सेंटरचे चालक आहेत त्यांनासुद्धा नोटीस देण्यात येईल की अशा प्रकारचे जर काही कृत्य त्यांच्याकडे आढळून आले तर त्याच्यामध्ये लिगल कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।